मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण कोर्टात आलेले असतात. अर्जुनने अचानक हेअरिंग बोलवून घेतलेली असते. त्यामुळे दामिनी आता त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर मधुभाऊसुद्धा तेथे येतात. सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, आता अजिबात कसलंही टेन्शन घ्यायचं नाही, कारण सगळे फासे आपल्या बाजूनेच पडणार आहेत. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, देव आपल्या पाठीशी असेल तर तसंच होईल. तेव्हा देवाचं माहीत नाही, परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे आहेत. कारण तुमच्या विरोधात निकाल ते कधीही जाऊच देणार नाही. अहो, निकालाचं सोडा, परंतु आजच्या हेअरिंगमध्ये बघा तुम्ही नक्की काय होतंय. अर्जुन अशी आतषबाजी आणि फटकेबाजी करतो ना, तुम्ही आता बघतच राहाल. मी सांगतो तुम्हाला मधुभाऊ, हा माझा शब्द आहे. अहो, 7 जन्म हात जावई मिळावा म्हणून तुम्ही ना वडाला फेरे घालाल. तेव्हा आता चैतन्याचं हे बोलणं ऐकून मधुभाऊ, अर्जुन, सायली त्याच्याकडे पाहून हसतात. कारण आज चैतन्याला फुल कॉन्फिडन्स असतो की अर्जुन कोर्टामध्ये कमाल करणार म्हणजे करणारच. दुसरीकडे महिपत, नागराज, साक्षी हे सर्वजण येऊन कोर्टाबाहेर उभे राहिलेले असतात. तेव्हा कुठे राहिली ही देशमुखबाई असं महिपत म्हणतो. त्याचवेळी देशमुखबाई आणि तिची असिस्टंट ही तेथे येते आणि त्यानंतर ती असिस्टंटला म्हणते, तू हो पुढे. मग ती असिस्टंट पुढे जाते. तेव्हा महिपत घाबरूनच विचारतो, काय हो देशमुखबाई, आज काही घोळ तर नाही होणार ना? त्यावरती दामिनी सांगते, अहो शिकरे, तुम्ही तोच प्रश्न किती वेळा विचारताय? कारण तुम्ही तोच प्रश्न असा किती वेळा विचारताय? तर प्रियाला आता खूप टेन्शन आलेलं असतं. ती सर्वांना अगदी जीव तोडून सांगत असते, अरे मी तुम्हाला किती वेळा वॉर्न केले की अर्जुनच्या हाती नवीन पुरावे लागले आहेत. अरे म्हणून आज बघितलं ना, अर्जुनने आजचीच हेअरिंग अर्जंट मागून घेतली आहे. तेव्हा दामिनी एका दमातच प्रियाला गप्प करते आणि म्हणते, अगं हेअरिंग मागून घेतलंय म्हटल्यानंतर त्यांच्या हातात नवीन काहीतरी लागलंय असा याचा अर्थ होत नाही. अगं अर्जुनच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलं आहे याचाही असा अर्थ होऊच शकतो ना. तेव्हा सगळेजण दामिनीकडे पाहू लागतात. नागराज आपला हळूच म्हणतो, देशमुखबाई, अहो तुमच्या या कॉन्फिडन्समुळे धीर येतोय आम्हाला खरं, परंतु पुढे नक्की काय वाढून ठेवलंय ना याचाच अंदाज नाही आहे. तेव्हा साक्षी पुन्हा घाबरूनच विचारते, मॅम खरंच ना अर्जुनला माझ्या विरोधात काही पुरावा मिळाला नसेल? दामिनी तिला रिलॅक्स राहायला सांगते आणि ए बाई, तू पुन्हा आपली पॅनिक होऊ नकोस हा प्लीज असं बजावते. मग महिपतसुद्धा म्हणतो, देशमुखबाई हे पहा, तुम्ही त्या सुभेदाराला ना खूप हलक्यात घेताय. कारण त्याला जर कोर्टामध्ये काही सापडलं तर तो आपल्या चिंदड्या उडवून टाकेल आणि आपल्याला लई महागात पडेल हा, असं म्हणून तो चक्क दामिनीलाच आता धमकी देऊ लागतो. तेव्हा दामिनी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते आणि विचारते, काय शिखरे, तुम्ही मला धमकी देताय आणि ते सुद्धा हेअरिंगच्या अगोदर, ते सुद्धा कोर्टाच्या आवारात? तरीही महिपत आता जागचा हलत नाही किंवा दामिनीवरून नजरसुद्धा हटवत नाही, कारण तो कुणालाच भीत नसतो. साक्षीत जरा घाबरते आणि म्हणते, नाही हो मॅडम, नाही, सॉरी, ॲक्च्युली त्यांना ना तसं म्हणायचंच नव्हतं, पण खरं सांगते आम्हाला ना खरंच दोघांना खूप टेन्शन आलंय. त्यावेळी दामिनी सांगते, अगं तुमचे टेन्शन कमी करण्याचेच पैसे घेते मी साक्षी, आणि आज आतमध्ये अर्जुनचं जे ततपप होणार आहे ना, त्यानेच तुमचे पैसे पूर्णपणे वसूल होतील. एवढ्या कॉन्फिडन्सने आता दामिनी त्या दोघांनाही शब्द देते. त्यानंतर दामिनी आता तेथून जाते. तेव्हा प्रिया आरडाओरडा सुरू करते, सर्वांना सांगू लागते, खरं तर सर्व प्रॉब्लेम आहे ना या दामिनीमुळे होत आहेत. कारण 30 दिवसामध्ये केस संपवायचा विषय कुणी काढला? ह्याच बाईने काढला ना. मला असं वाटतंय आता 30 दिवसाच्या आतमध्ये ना आपण सर्वजण तिथे जेलमध्ये असणारच. मग आता महिपत हा खूपच चिडतो आणि म्हणतो, ए चिचुंद्रे, जरा गप्प बस ना, जरा गप्प बस. त्यावेळी प्रिया अजूनच मोठ्याने ओरडते, काल अर्जुन, सायली रिसॉर्टमध्ये गेले होते आणि आज त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आहे. मी कुठून शुभ बोलू सांगा बरं आता, असं ती महिपतलाच उलट प्रश्न करते. त्यावेळी महिपतच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो नागराजला म्हणतो,
ओ नागराज शेठ, ह्या चिसुंद्रीला ना अगोदर गप्प राहायला सांगा, नाहीतर आता हिला इथे चिरडून टाकेन. त्यावेळी नागराज आता तिला गप्प राहायला सांगतो, परंतु प्रियाचं तोंड काही गप्प राहत नाही. ती म्हणते, तुम्ही ना प्रत्येक वेळी मलाच गप्प राहायला सांगा. आता हिंमत असेल ना तर अर्जुनला याच मातीत गाडून दाखवा, पण ते तर तुम्हाला कधीही जमणार नाही, असं महिपतच्या कामावर शंका घेत जेव्हा प्रिया आता म्हणते ना, तेव्हा मात्र महिपत आता तिच्या अंगावर अक्षरशः धावूनच जातो आणि म्हणतो, ए चितसुंदरे. मग नागराज आणि साक्षी कसेबसे महिपतला गप्प करतात. आता तेवढ्यातच समोरून रविराजची गाडी येते आणि प्रियाला, साक्षीला, त्याचबरोबर नागराजला अंदाजही नसतो की ती गाडी रविराजची आहे म्हणून. ते तसेच आपले जोडीजोडीने पुढे जाऊ लागतात. त्याचवेळी समोरून जेव्हा रविराज गाडी थांबवतो, गाडीतून खाली उतरतो, तेव्हा प्रिया, नागराज अजूनच घाबरतात आणि पटकन मागे होतात. तेथे एका बाजूला लपतात. तर साक्षी आणि त्याचबरोबर महिपतसुद्धा आता त्याच्याकडे पाठ करून उभे राहतात. त्यानंतर रविराज कोर्टामध्ये जातो. तेव्हा रविराज गेला हे पाहून आता हे सगळेजण पुन्हा एकदा आतमध्ये जायला निघतात. परंतु रविराजचं काहीतरी मागे विसरतं, त्यामुळे तो आता पुन्हा गाडीजवळ येतो. तर या सगळ्यांची धांदलच उडते. सगळेजण पुन्हा एकदा तेथे लपतात. तेव्हा रविराज आपला कोट घेतो आणि पुन्हा एकदा आतमध्ये जातो. तेव्हा कुठे जाऊन आता सगळ्यांच्या जीवात जीव येतो. त्यानंतर आता प्रिया जरा घाबरलेलीच असते. ती म्हणते की मला असं वाटतंय ना की पुढे जाऊन मला ना थोडी फाशी होणार आहे. चला आत, अजून काही गोंधळ व्हायला नको, असं जेव्हा ती सर्वांना म्हणते तेव्हा महिपत रागातच म्हणतो, ए तू निघ अगोदर. तेव्हा नागराज म्हणतो, चल आपण दोघेही पुढे होऊ, असं म्हणून तो प्रियाला आता कोर्टामध्ये घेऊन जातो. मग दोघेही आतमध्ये आल्यानंतर रविराज रागातच तिच्याकडे पाहतो आणि विचारतो, आत्ता आली आहेस का तू? तेव्हा प्रिया नाटकी करते आणि म्हणते, बाबा ते काय आहे ना, मी घरची कामं उरकून आले ना, म्हणून जरा उशीरच झाला. तेव्हा रविराज आता रागातच तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, आता जरा गप्प बस. तेव्हा ती आता एकदमच शांत राहते. त्यानंतर महिपत आणि साक्षी हे दोघेही येतात आणि आल्याबरोबरच सायली अर्जुनकडे पाहू लागतात. त्यानंतर काही वेळातच अर्जुन उठतो आणि देशमुख बाईजवळ जाऊन उभा राहतो. तिला म्हणतो, ॲडव्होकेट देशमुख, बरं झालं ही केस लवकर संपवावी अशी तुम्ही कोर्टाला विनंती केली. माझ्या दृष्टीने ही केस ना लवकर संपणारच होती. तसं आता फक्त आणि फक्त काही दिवस, कारण सत्य काय आहे ना हे कोर्टासमोर येईलच. सो तुम्ही आणि तुमचे क्लायंट निकालासाठी तयार राहा. तेव्हा सगळेजण अर्जुन आणि देशमुख बाईकडे पाहू लागतात. तर अर्जुन नक्की आज कोर्टात काय धमाका करणार याची प्रिया, साक्षी, महिपतला मात्र थोडी का होईना भीती वाटते. कारण अर्जुनच्या बोलण्यामध्ये जो कॉन्फिडन्स दिसत असतो त्यावरून प्रियाला माहीत असतं याच्या हातीना नक्कीच काहीतरी जबरदस्त असे मोठे पुरावे लागले आहेत. त्यावेळी आता दामिनी हसते अर्जुनला उत्तर देत म्हणते, अर्जुन सुभेदार, अहो आमची तयारी ना कधीच झाली आहे. अहो प्रश्न ना फक्त आणि फक्त तुमच्या तयारीचा आहे, कारण ती झाली आहे का हे कळेलच आता. तेव्हा अर्जुन ऑल द बेस्ट असं म्हणतो आणि आपल्या जागेवर जाऊन बसतो. तेवढ्यातच जज साहेब तेथे येतात. तर नेहमीप्रमाणे सर्वजण उठतात आणि त्यानंतर खाली बसतात. मग आता काही वेळातच जज साहेब लगेच कामकाजाला सुरुवात करतात. ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या असं म्हणतात. त्यावेळी दामिनी उठते आणि म्हणते, युअर ऑनर, मी काय ओपनिंग स्टेटमेंट देणार, कारण मला जे काही बोलायचं होतं ते मागच्या हेअरिंगच्या वेळी मी सगळं बोललेली आहे. कारण आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना खूप हौस आहे हा कोर्टाचा वेळ वाया घालवण्याची आणि तारखा मागत राहायची. पण आम्ही दरवेळेला बोलत राहू असं नाही ना होऊ शकत. आणि आमचं जे काही म्हणणं आहे त्याचे सगळे पुरावे ऑलरेडी आम्ही कोर्टामध्ये सादर केलेले आहेत. आणि त्यातनं एवढंच कळतंय आम्हा सर्वांना आणि तुम्हालासुद्धा, लसचा खून हा मधुकर पाटलांनीच केला आहे. तेव्हा मधुभाऊ आता धक्क्यानेच पुन्हा एकदा सायलीकडे पाहतात. सायली त्यांना रिलॅक्स राहायला सांगते. त्यानंतर दामिनी आपलं स्टेटमेंट देत म्हणते की मधुकर पाटलांनी हा खून केल्यामुळे, तसे पुरावे आम्ही सादर केल्यामुळे साक्षी शिखरे हिची निर्दोष मुक्तता करण्यात यावी असं मी कोर्टाकडे विनंती करते. तेव्हा साक्षी आणि महिपत दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. पुढे दामिनी कोर्टासमोर सांगते की मधुकर पाटील यांना कठोरातली कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे.
त्यानंतर अर्जुन आपलं ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी उठतो. जज साहेबांना सांगतो, मिलॉर्ड, ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी कितीही सांगितलं की ही केस संपणार आहे किंवा संपली आहे, तरीही आज आमच्याकडे असे काही पुरावे आहेत ना, त्यामुळे ही केस 180 डिग्री फिरणार आहे. अर्जुनचं हे बोलणं ऐकून आता साक्षी, महिपत, प्रिया, नागराज खूपच घाबरतात आणि एकमेकांकडे पाहतात. अजूनही रविराजला माहीत नसतं अर्जुनने नक्की कोणते पुरावे साक्षी विरोधात गोळा केले आहेत. आता मला काही प्रश्न विचारण्यासाठी मिस साक्षी शिखरे हिला इकडे विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे. तेव्हा जज साहेब लगेचच परमिशन देतात. अर्जुन त्यांना थँक्यू असं म्हणतो. साक्षी महिपतकडे पाहते आणि खूपच घाबरते. त्यानंतर साक्षी विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते आणि तिच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे एक्सप्रेशन असतात. ते पाहून प्रिया हळूच नागराजला म्हणते, तुम्ही पाहिलं असेल ना साक्षी किती घाबरली आहे. आता अर्जुनने जर प्रश्नांचा सपासप वार तिच्यावर केला ना तर काय होईल तुम्ही बघाच. साक्षी एवढी घाबरेल ना की सगळ्यांना सगळं समजेल. त्यावेळी नागराज म्हणतो, असं काहीही होणार नाही. तेव्हा ती महिपतची मुलगी आहे, तू तिच्यावर जरा विश्वास ठेव. कसे शब्द फिरवायचे हे बरोबर तिला माहीत आहे. असं आता नागराज म्हणून तिला रिलॅक्स राहायला सांगतो. तेव्हा अर्जुन आपलं ओपनिंग स्टेटमेंट आता जज साहेबांना देऊ लागतो की त्या दिवशी हेअरिंगमध्ये ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी मधुभाऊंनीच कसा खून केला आहे, की खुनाच्या दिवशी काय काय घडलं होतं याची पूर्ण हिस्ट्री तर तुम्हाला सांगितली आहे. सो परत तेच सांगून मी अजिबात कोर्टाचा वेळ वाया घालवणार नाही, असं तो अप्रत्यक्षपणे दामिनीलाच टोमणा मारतो. असं म्हणून तो आता सांगतो की प्रॉब्लेम एकच आहे, मला एक प्रश्न आहे ना तो खूप त्रास देतोय आणि आय एम व्हेरी शुअर की त्याचं उत्तर तुम्ही, मिस साक्षी शिखरे मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही किंवा तुमच्या ॲडव्होकेट देशमुख या नक्कीच देऊ शकतात. मग आता तो विचारतो, हे पहा रिसॉर्टमधून तुम्ही निघालात तर निघालात, त्या 2 तासामध्ये नक्की तुम्ही कुठे गेला होतात. तेव्हा आता साक्षी अजूनच घाबरते, तिला काय उत्तर द्यावं कळत नाही. ती एकदा जज साहेबांकडे पाहते तर महिपत, प्रिया, नागराजसुद्धा जरा घाबरलेले असतात. मग आता साक्षीला तो भयंकर भूतकाळ आठवतो, तो सुद्धा कधीही कोर्टामध्ये न आठवणारा, तो म्हणजे विलासचा मर्डर माझ्या हातून झालाय अगदी चुकूनच. आणि हे आठवल्यानंतर साक्षीला जरा घाम फुटतो, ती अगदी बोलीनिशी होते. त्यामुळे अर्जुन म्हणतो, मिस साक्षी शिखरे, मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला हवंय. मग आता साक्षी ततपप करू लागते, तिचा गोंधळ उडतो. अर्जुन म्हणतो, काय आहे ना, या अगोदर तुम्ही 3 वेळा खोटे पुरावे सादर केले आहेत. अहो कशाला हे सगळं करायचं, एकदाच खरं सांगून टाका ना, कशाला उगीच प्रॉब्लेम क्रिएट करत बसायचं. मग हळूच अर्जुन विचारतो, काय हो तुम्हाला असं वाटत नाही ना की खरं सांगितल्यानंतर तुम्ही अडकाल म्हणून. तेव्हा प्रिया, नागराज देखील खूपच घाबरतात, कारण अर्जुन असं उलटसुलट प्रश्न साक्षीला विचारत असतो, एवढा तिला कन्फ्यूज करत असतो की तिला तिचंच कळत नाही. ती आपली महिपतकडे पाहत असते वेगळ्याच आशेने. तेव्हा महिपत मात्र आता एकदम स्थिर बसलेला असतो. तेव्हा साक्षीची काहीच रिॲक्शन नाही आहे. हे पाहून अर्जुन विचारतो, काय झालं काय तुम्हाला. आणि आता चेहऱ्यावरनं तर तुम्ही खूप घाबरलेल्या दिसतायत. तुमच्या घशाला कोरड पडली आहे का, पाणी मागवू का, पाणी किंवा ज्यूस हवंय का तुम्हाला. सायली मात्र आता हसतच असते, कारण मागच्या वेळी अर्जुनवर सगळेच जण हसत असतात. अशा प्रकारे दामिनीने खोटं स्टेटमेंट देऊन अर्जुनलाच तोंडावर गेल्या वेळी कोर्टात पाडलं होतं हेही तिला आठवतं, त्यामुळे ती मात्र हसत असते. तर साक्षी म्हणते, नको मला पाणी वगैरे काही नको. अर्जुनच्या सहनशक्तीचा खूपच अंत साक्षीने पाहिलेला असतो, त्यामुळे तो आता जबरदस्त असा चिडतो आणि रागातच म्हणतो की तुम्ही 2 तास कुठे गेला होतात ते का नाही सांगत. मग आता मान्य करा की ते 2 तास तुम्ही वात्सल्य आश्रमामध्ये गेला होतात मिस साक्षी. अर्जुन आता खूपच चिडलेला असतो. तेव्हा तेथे असणारे सर्वजण आता अर्जुनने असं बोलल्यानंतर घाबरतात, कारण साक्षी घाबरून काही सांगते की काय असं महिपत, प्रियाला आता वाटत असतं. त्यावरती दामिनी उठते आणि ऑब्जेक्शन युअर ऑनर असं म्हणते. अर्जुन, सुभेदार यांना जे अपेक्षित आहे ते उत्तर माझ्या क्लायंटने द्यावं असं त्यांना वाटतं का, प्रश्न ती जज साहेबांना करते. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, नाही ॲडव्होकेट दामिनी देशमुख, अहो जर तुमच्या क्लायंटला सांगायचं नसेल तर इट्स ओके,
पण माझी पूर्णपणे खात्री आहे की खुनाच्या रात्री या मिस साक्षी रिसॉर्टमधून आश्रमात नक्कीच गेल्या नव्हत्या. आता असं स्टेटमेंट अर्जुनने केल्यामुळे साक्षी अगदी धक्क्यानेच अर्जुनकडे पाहते की अर्जुन असा स्टेटमेंट का बदलत असेल. तेव्हा दामिनीलाच कळत नाही की नक्की चाललंय काय या अर्जुनचं. रविराज आणि तेथे असणारे बसलेले सर्वच जण अर्जुनकडे आता पाहू लागतात. तेव्हा साक्षीचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदललेला असतो. ते पाहून अर्जुन हसतो आणि विचारतो, काय सरप्राईज की शॉक? कारण मला असं वाटतंय तुम्हाला शॉक बसला असेल. अपोजिशनचा लॉयर स्वतः सांगतोय की तुम्ही रिसॉर्टमधून निघून 2 तास जे तुम्ही गायब होतात ते तुम्ही आश्रमात गेलाच नव्हतात. पण हे पूर्णपणे खरं आहे, कारण खुनाच्या दिवशी तुम्ही रिसॉर्टमध्ये गेलाच नव्हतात असं म्हणून अर्जुन आता ही केस पूर्णपणे फिरवून टाकतो. तेव्हा तेथे बसणाऱ्या प्रत्येकाला आता प्रश्न पडलेला असतो, जर साक्षी खुनाच्या रात्री रिसॉर्टमध्ये गेली नव्हती तर मग नक्की गेली होती कुठे? मग साक्षी आता खूपच घाबरते आणि म्हणते, तुम्ही किती कन्फ्युजिंग बोलताय. मी तुम्हाला किती वेळा स्टेटमेंट दिला आहे की खुनाच्या रात्री आम्ही रिसॉर्टमध्ये गेलो होतो. फक्त मधल्या 2 तासामध्ये मी रिसॉर्टमधून बाहेर पडले होते आणि या सगळ्याचे पुरावे देखील आहेत तुमच्याकडे. त्याचबरोबर मधले 2 तास मी नक्की कुठे गेले होते याची काही पर्सनल कारणं आहेत जी मी आता कोर्टापुढे नाही सांगू शकत असं साक्षी खोटं बोलते. आणि अगदी तिला हे सांगताना घाम फुटलेला असतो. तिची उडालेली धांदल पाहून चैतन्य, सायली मात्र हसत असतात. दामिनी, महिपत, प्रिया आणि नागराजला समजलेलं असतं साक्षी पूर्णपणे घाबरलेली आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो, ओ पर्सनल कारणं आहेत का? बरं ठीक आहे. तेव्हा ती म्हणते, हो पर्सनल रिझन्स आहेत. पुढे अर्जुन विचारतो, तुम्ही असंही म्हणालात ना की तुम्ही तसे पुरावे सुद्धा सबमिट केले आहेत. तेव्हा अर्जुन विचारतो, तेच पुरावे ना? तुमच्या आधीच्या वकिलाने तुम्हाला कोर्टामध्ये अगदी एकदा नाही तर 3दा खोटी साक्ष द्यायला सांगितली होती. त्याच वकिलाने कोर्टात सादर केले आहेत ना पुरावे? एवढ्यातच अर्जुन तिला प्रश्न करत असतो. आणि मिलॉर्ड, त्यांच्याच एका वकिलाने कोर्टामध्ये एक पेन ड्राईव्ह सुद्धा सबमिट केला होता ज्यामध्ये त्या पार्टीचे काही फोटोग्राफ्स होते आणि त्या फोटोजपैकी एका फोटोमागे असं इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट असं नाव सुद्धा लिहिलं होतं. आणि आय नो डाऊट की ते फोटोज त्या पार्टीचेच होते. तेव्हा बरोबर ना असं तो साक्षीला विचारतो. तेव्हा ती राईट असं म्हणते. मग त्यानंतर अर्जुन विचारतो, तुमच्या त्याच वकिलाने रिसॉर्टचं एंट्री रजिस्टरसुद्धा सबमिट केलं होतं बरोबर? आणि हे ॲक्च्युली खूप सरप्रायझिंग आहे माझ्यासाठी. मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की आजकाल सर्व डेटा ना डिजिटली स्टोअर केला जातो. इव्हिनिंग स्टार रिसॉर्टसारख्या 5 स्टार रिसॉर्टमध्ये डिजिटली डेटा सेव्ह न करता मॅन्युअली केला जातो. पण का असा डेटा सेव्ह केला जातो असा तो प्रश्न साक्षीला करतो. पण आता तिच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तरच नसतं. मग आता अर्जुन सांगतो, तुमच्या त्याच वकिलांनी तारीख आणि वेळ नसलेले फूड बिल सुद्धा सबमिट केले होते बरोबर? तुम्ही याच पुराव्यांबद्दल बोलताय ना मिस साक्षी शिखरे? तेव्हा साक्षी म्हणते की हो. अर्जुन पुढे सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक CCTV फुटेज सुद्धा कोर्टामध्ये सबमिट केलं होतं ज्यामध्ये क्लिअरली दिसतंय मिलॉर्ड, या 8:03 त्या रिसॉर्टमध्ये गेल्या, पहाटे 2:46 त्या रिसॉर्ट बाहेर आल्या असं म्हणून अर्जुन आता दामिनीला सांगतो, हे पहा ॲडव्होकेट देशमुख, मधल्या 2 तासामध्ये ना त्या कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. हे तुमच्या क्लायंटनी मला नाही सांगितलं, मी अगदी शोधून काढले असं हसतच दामिनीला तो म्हणतो. आता अर्जुनचं हे कन्फ्युजिंग बोलणं कुणालाच कळत नसतं. मग पुढे आता हसतच तो म्हणतो, हे पहा मिस साक्षी, तुम्ही 2 तास कुठे गेला होतात ना हे आपण जरा बाजूला ठेवू, कारण तुम्हीच सांगितलं ना कोर्टामध्ये की 2 तास तुम्ही तुमच्या पर्सनल कामासाठी बाहेर गेला होतात. पण हे पहा मिलॉर्ड, मिस साक्षी शिखरे जे काही म्हणतायत त्यावर माझा आणि मिस साक्षी शिखरे जे काही म्हणतात त्यावर मी विश्वास ठेवतो. आता अर्जुन नुसती शब्दांची फिरवाफिरव करत असतो आणि साक्षीने जे काही स्टेटमेंट कोर्टासमोर केलेले असतात, पुरावे सादर केलेले असतात, त्या सगळ्यालाच
होला हो म्हणत असतो, म्हणजे तिच्यावर माझा विश्वास आहे असं सांगत असतो. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा गोंधळतात, गडबडतात आणि एकमेकांकडे पाहू लागतात. मात्र रविराज मनातच विचार करतो, अर्जुन नक्की काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय आणि साक्षी खरं बोलतीये असा सूर त्याने का लावला असेल अचानक. मग आता अर्जुन पुढे स्टेटमेंट मांडतो की मिलॉर्ड, मिस साक्षी शिखरे यांनी कोर्टासमोर जे स्टेटमेंट केलं आहे, ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत, जे पुरावे सादर केलेले आहेत ते एकूण एक खरे आहेत. आता फक्त एक गोष्ट मिलॉर्ड, एक गोष्ट खोटी आहे आणि ती म्हणजे ज्या दिवशी साक्षी ही पार्टीला गेली होती ती पार्टीची तारीख. आता अर्जुनने मेन मुद्दा उपस्थित केल्यामुळे आणि सगळं काही खरं आता कोर्टासमोर सांगणार असल्यामुळे सर्वजण अगदी कन्फ्यूज होतात. तर आता लगेचच दामिनी घाबरते, महिपतसुद्धा आणि त्याचबरोबर साक्षीसुद्धा, कारण त्या तिघांना काय खरं आहे ना हे बरोबर माहीत असतं. तेव्हा साक्षीची बाजू घेण्यासाठी, तिच्या बाजूने स्टेटमेंट मांडण्यासाठी दामिनी लगेचच ऑब्जेक्शन घेते आणि आम्ही कोर्टात सबमिट केलेले सर्व पुरावे खरे असल्याचा दावा करते. आणि ॲडव्होकेट सुभेदार सुद्धा असंच म्हणतायत ना, तरीही सुद्धा ते सारखे सारखे त्या पार्टीचा विषय का काढतायत. मग अर्जुन आपल्या बाजूने आपलं ओपनिंग स्टेटमेंट देत जज साहेबांना सांगतो, मिलॉर्ड, मिस साक्षी शिखरे यांचं असं म्हणणं आहे की 13 जानेवारी 2023 या दिवशी ती पार्टी झाली होती. पण मिलॉर्ड, त्या दिवशी प्रत्यक्षात ती पार्टी 11 जानेवारी 2023 या दिवशी झाली होती असं अर्जुनने कोर्टासमोर सांगितल्यामुळे साक्षी, महिपत हे खूपच घाबरतात. त्यांना आता काहीही सुचत नसतं, कारण त्या दोघांना बरोबर माहीत असतं की त्याच दिवशी ती पार्टी झाली होती. मग त्यानंतर अर्जुन सांगतो, त्यामुळे मिस साक्षी शिखरे यांनी कोर्टामध्ये आजपर्यंत जे काही CCTV फुटेज, जे काही पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत ते सगळे काही खोटे आहेत आणि त्यावरची 11 जानेवारी तारीख बदलून 13 जानेवारी ही तारीख करण्यात आली आहे. कारण 13 जानेवारी 2023 या रोजी मिस साक्षी शिखरे ह्या तिकडे इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये गेल्याच नव्हत्या, ना रात्री 8 वाजता ना मध्यरात्री. आता असं अर्जुनने स्टेटमेंट मांडल्यामुळे साक्षी, महिपत खूपच घाबरतात. तर दामिनी, प्रिया आणि नागराज हे सुद्धा खूपच घाबरलेले असतात. त्यांना काहीही सुचत नसतं करावं काय. आता अर्जुनने असे काहीसे मुद्दे कोर्टामध्ये मांडल्यामुळे कोर्टामध्ये अगदी भयानक शांतताच निर्माण होते. कारण अर्जुन आता एकापाठोपाठ एक बॉम्ब फोडत जज साहेबांना पुराव्यासकट सगळं काही सिद्ध करून दाखवणार असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये इव्हिनिंग स्टार रिसॉर्टचा जो मॅनेजर असतो तो विटनेस बॉक्समध्ये येतो आणि जज साहेबांना सांगतो, 11 जानेवारी 2023 रोजी मिस साक्षी शिखरे या आमच्या रिसॉर्टमध्ये पार्टी करायला आल्या होत्या आणि याचे सगळे रेकॉर्ड्स आमच्याकडे आहेत. तेव्हा मॅनेजर आता स्टेटमेंट देऊन तिथून बाहेर पडतो. आता CCTV फुटेजसुद्धा त्यांनी खरं म्हणजे 11 तारखेचं सबमिट केलेलं असतं. कोर्टालाही अर्जुनने मांडलेले मुद्दे हे पटतात. साक्षी आणि महिपतला मात्र घाम फुटलेला असतो. तर 13 जानेवारीचे जे साक्षीचे मोबाईलचे लोकेशन्स असतात ते सुद्धा अर्जुनने आता ट्रेस केलेले असतात आणि त्या सर्व लोकेशनचे डिटेल्स जज साहेबांसमोर तो सादर करतो आणि 13 जानेवारीला मिस साक्षी शिखरे या अगदी तिथे आश्रमाच्या जवळ होत्या असंही सांगतो आणि प्रूव्ह करतो. तेव्हा साक्षी, महिपत घाबरतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.